नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव आहे रामकृष्ण पुंजराव डांबरे. असं. राहणार रामला. बरं. तालुका दिग्रज, जिल्हा यवतमाळ. आणि दादा आपल्याला तब्येतीचा काय प्रॉब्लेम होता? तब्येतीचं म्हणजे काहीच नव्हतं, ॲक्सिडेंट झाला असं 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 हैदराबादला. असं. बरं, काय परिस्थिती होती? डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करा म्हणे. असं असं. ऑपरेशन करा म्हणे. तिथे आम्ही काय ऑपरेशन करत नाही बा. इथे गेलं दिग्रजला, तिथे म्हणे ऑपरेशन करा म्हणे. असं त्या पण डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करा. बरं. ऑपरेशन करत नाही. मग चेतन कोण आहे ना, असं असं सल्ला दिली. असं. हां, बरं बरं. त्यांनी काय सुचवलं मग तुम्हाला? त्यांनी औषध आहे म्हणजे आपल्याशी. हां हां हां. या भाऊ आले तर हो हो हो. त्यानं पाहिलं आपल्याला, असं. औषध दिली. हे गर्डे साहेब आले होते तुमच्याकडे माहिती द्यायला पाहिजे याला. आणि मग तुम्हाला ती औषधी सांगितली. सांगितली, पैसे दिले, औषधी आली. असं. बरं. एका महिन्यामध्ये अनुभव आला. अच्छा. 15 दिवसाचा अनुभव आला असता. असं. मग आता किती दिवस घेतलं तुम्ही ते औषध? एकच महिना घेतला. एकच डोस घेतला पहिला? अरे वा, छान रिझल्ट आला. मग तुम्ही हे जे AWPLचे अस्लीपीएस वेलनेस कंपनीचे जे आयुर्वेदिक औषधं वापरले, एकच डोस, एकच महिना, त्याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आला मग? आता गावामध्ये बसता येत नाही, तुम्हाला अगोदर बसता येत नव्हतं खाली? चालता येत नाही. चालता पण येत नव्हतं? अरे बापरे. बरं, म्हणजे परिस्थिती गंभीर होती. हा, परिस्थिती तुम्ही. ऑपरेशनवर आलेलं होतं. पण मात्र या अस्लीपीएस वेलनेस कंपनीच्या आयुर्वेदिक औषधाने पहिल्या डोसमध्ये मात्र तुम्ही चालायला पण लागले. कटाडे सोडलं, काडी सोडली, तर पेशंट चालला. अच्छा, म्हणजे काठी घेऊन चालायचं तुम्ही आता? वाकर घेऊन चालायचं. वाकर घेऊन. असं. वाकर घेऊन चालाय 8 दिवसामध्ये रिझल्ट झाला. बापरे, मग तर चमत्कारी रिझल्ट आला बा तुम्हाला. बरं, मग जे वाकर घेऊन काठी घेऊन चालायचे आता मात्र तुम्हाला ते सगळं सुटलं. गरज नाही. हा. आता वाकरची गरज नाही, काठीची गरज नाही आणि चालायला पण लागले, खाली बसायला पण लागले आता. म्हणून तुम्ही आता या मीटिंगला आले समजून घेण्यासाठी. चालेल. तर मग हे अशा आलेल्या रिझल्टच्या बाबतीत तुमचं समाधान आहे? चांगलं औषध मिळालं? समाधान आहे. मग असे जे काही इतर समस्या असतात, लोकांना पेशंट असतात, त्या लोकांना आता तुम्ही काय सल्ला सांगू शकता या औषधाबाबतीत? आपल्याला अनुभव आलेला आहे बा. बरोबर आहे, बरोबर. अनुभव असं ते घेऊ शकतो. घ्यायला काही हरकत लोकांनी? काही हरकत नाही. काय हरकत नाही लोकांना. जर असे कोणाला लोकांना काय पाहिजे? रिझल्ट. बरोबर. चालेल चालेल. तर तुम्ही हे औषध वापरून समाधानी आहे? हो, हो. चालेल. धन्यवाद.